विदुराच्या स्वागतासाठी म्हणून आलेल्या काम्यक वनामध्ये विदुराच्या भेटीसोबत कौरवांना मैत्रेय ऋषींची देखील भेट होते आणि ते किरमिर राक्षसाच्या वधाची कथा सांगून पांडवांना नीट राहू देण्याचा सल्ला दुर्योधनाला देतात. ऋषी सांगतायत, काका सांगतायत म्हटल्यावर त्यांच्या उगाचच अपमान करून नाही म्हणण्याची हिम्मत दुर्योधनाच्या मध्ये नव्हती आणि कसा बसा दुर्योधन याला तयार होतोय. तो तयारी ठेवतोय की आता वापस हस्तिनापूरला जाऊया आणि पांडवांना त्यांच्या पद्धतीनं जीवन जगू देऊया. पुढे काय होणार आहे ही कथा मोठी रंजक आहे, कारण शुंभ जळाला तरी पीळ जात नसतो आणि मनातले वाईट विचार कधी संपत नसतात. काय घडलंय ते जाणून घेण्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची आहे. या चॅनलच्या सबस्क्रायबर्सची संख्या वाढणं आवश्यक आहे. त्यामुळे जे सबस्क्रायबर झालेत त्यांनी इतरांनाही सबस्क्राईब करून घ्यायला लावावं आणि व्हिडिओचा प्रसार अधिकाधिक करावा. आपणही बघा, इतरांनाही बघायला पाठवा, म्हणजे या अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचू लागल्यानंतर मला अनेक विषयांना घेऊन आपल्या समोर येता येऊ शकेल. तात्पुरतं मान्य केलंय दुर्योधनानं, पण त्याच्या मनात मात्र अखंड विचार येतो आहे की काहीतरी आपण करायला हवं आणि पांडवांचा पाठलाग करून पांडवांच्या गतिविधी, पांडवांचं जाणं येणं कुठे आहे याची माहिती आपल्याकडे ठेवायला हवी. आणि त्याही पेक्षा विपन्न अवस्थेत जगणाऱ्या पांडवांना त्या अवस्थेत बघणं ही दुर्योधनाच्या मनातली खाज आहे. म्हणजे याच्या मनात त्यांची विपन्नावस्था बघून येणारा आनंद आहे, ती विकृती आहे, तर त्यांना जाऊन खिजविणे हा विचार देखील मनात आहे. बघा तुमच्याकडे काय उरलंय, तुम्ही काय घेऊ शकलात, तुम्ही काय सांभाळू शकलात, हे सगळं त्याला ऐकवायचंय जाऊन. म्हणजे अगदीच साधारण वेशातल्या पांडवांना द्रौपदीला बघून त्याच्या मनामध्ये विकृत आनंद होणार आहे आणि या आनंदाला पारख दुर्योधनाला व्हायचं नाहीये. शकुनी, दुर्योधन हा सारखा विचार करतायत की आपल्याला काय बरं करता येऊ शकेल, काय करता येऊ शकेल की याला आपण थांबू, याला आपण जाऊन बघू. तेवढ्यात कर्ण त्याच्या मनामध्ये एक नवी योजना घालतोय. जे कर्णाचे पाठीराखे आहेत आणि मला तुम्ही कर्णाचा उगाचच द्वेष करता असं म्हणतात कमेंट बॉक्समध्ये, त्यांच्यासाठी ही कथा खूप महत्वाची आहे, खूप महत्वाची आहे. खरं तर आपल्या मित्राच्या मनामध्ये पांडवांचा पिच्छा सोडून देण्याचा विचार आला आहे, काही चांगला विचार आला आहे, तर त्याला प्रोत्साहन देऊन वाईट न करायला लावणं यासाठी कर्णानं त्याला अजूनच बळ द्यायला हवं होतं, प्रोत्साहित करायला हवं होतं. पण कर्ण अशी कोणतीही कृती करत नाहीये. तो उलट आपल्या मित्राच्या मनातले विकृत विचार प्रत्यक्षात कसे येतील यासाठीचा प्रयत्न करतो आहे. म्हणून मित्र सुद्धा जवळ चांगला असला पाहिजे. नुसत्याच निष्ठा असून जमत नाही, नुसत्या निष्ठा असून जमत नाही, सोबत असून जमत नाही, त्याची वृत्ती काय हे पण बघायला पाहिजे. उत्तम रथ हाकण्याचं कौशल्य असलेला मद्र देशाचा राजा शल्य पांडवांच्या, कौरवांच्या सोबत होता, पांडवांचा मामा असून सुद्धा. पण एवढं कौशल्य असून सुद्धा सतत टोचणी देण्याची सवय ही कर्णासाठी घातक ठरली, कौरवांच्यासाठी घातक ठरली. सोबत कोणाच्या आहोत, तो काय करतोय हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यामुळं असे सोबती कामाचे नसतात. कर्णानेही तेच केलंय. तो दुर्योधनाला म्हणतोय, मित्रा ठीक आहे आत्ता वापस यावं लागलं तर हरकत नाही, पण माझ्याकडे एक योजना आहे, विचार कर. युधिष्ठिराचं राज्यही तुझ्याकडे आलेलं आहे, तुझं राज्यही तुझ्याकडे आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की 2 चक्रवर्ती
साम्राज्याचा, 100 राजांना हरवलेल्या राज्याचा तू प्रमुख आहेस. अशा 2 राज्याचा तू प्रमुख झाल्यावरती तुला तुझ्या वाढलेल्या सीमांचं अवलोकन करणं आवश्यक आहे, ते बघणं आवश्यक आहे. आपल्या राज्यामध्ये पशुधन किती आहे याची गणना करणं आवश्यक आहे. आणि हे करायचं असेल तर तुला संपूर्ण राज्याचा प्रवास करावा लागेल. मग तू एक घोषयात्रा करावी, एक पाहणी दौरा करावा आणि पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने सगळीकडे फिरावं. आता हे तर वेडा, याला कळत नाही. हा म्हणाला काय होईल पाहणी दौरा करून, कशाला उगीच सगळीकडे फिरायचं, ती घोषयात्रा करायची, हे करायचं ते करायचं. तेव्हा कर्ण त्याला सांगतो, दुर्योधना, जेव्हा आपण घोषयात्रा काढून प्रवासाला निघू तेव्हा आपल्या फिरण्यावर कोणाचा अंकुश असणार नाही, कोणाचं लक्ष असणार नाही आणि आपला हेतूही घोषयात्रा काढून राज्याच्या सीमांची पाहणी करणे, पशुधनाची पाहणी करणे, मोजणी करणे हा हेतू नक्की झालेला असेल. त्यामुळे आपल्या या यात्रेवर कोणी आक्षेप घ्यायचं कारण नाही. महाराजांच्या कानाला लागून कोणीतरी सांगेल की बघा तुमचा मुलगा पांडवांना त्रास देतोय, असं कोणी म्हणणार नाही. विदुरांना आक्षेप घेता येणार नाही. मैत्रेय ऋषींच्या सल्ल्याला धुडकावून आपण पांडवांच्या मागे लागलो असं कोणी म्हणणार नाही. पण जेव्हा या घोषयात्रेच्या आणि पशुधनाच्या पाहणी यात्रेच्या निमित्ताने आपण बाहेर पडू तेव्हा पांडवांच्या रोजच्या गतिविधीवर आपल्याला लक्ष ठेवता येईल. निमित्त असेल घोषयात्रेचं, पण आपला हेतू आपण साध्य करून घेऊ. मित्राच्या मनातल्या या योजनेला ऐकून दुर्योधन अधिकच प्रसन्न झालाय. म्हणजे आम के आम गुठली के दाम अशी ही अवस्था आहे मंडळी. म्हणजे त्याला आता घोषयात्रा करून राज्याच्या सीमाचं अवलोकनही करता येईल, मी वाढलेल्या राज्याचा प्रमुख झालो आहे हे दाखवता येईल, त्यासोबत आपलं ऐश्वर्य, घोषयात्रा सगळं सोबत घेऊन युधिष्ठिराच्या समोर एकदा जाता येईल, त्याला खिजवता येईल, तू आता कफल्लक झाला आहेस हे सांगता येईल. आणि अशा वेळी कफल्लक अवस्थेत जगणाऱ्या युधिष्ठिराला खिजवल्यानंतर त्याच्या ठिकाणाचा पत्ता लागेल, तो काय काय करणार आहे हे बघता येईल. मनोमन सुखावलाय दुर्योधन आणि युधिष्ठिराचा पाठलाग करण्यासाठीचा म्हणून यात्रा, पण ती घोषयात्रा म्हणून दुर्योधनानं ते ठरवलेलं आहे आणि घोषयात्रेची तयारी सुरू झाली आहे. राजा बोले दल हले याप्रमाणे घोषयात्रेची पूर्ण तयारी सुरू झालेली आहे. पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.